कार्तिक पौर्णिमेचा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणून ज्या कार्तिक पौर्णिमेला स्नानदानाची शुभ वेळ, त्याचबरोबर पूजा पद्धत याबद्दलची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमेला काय उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते। देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्रिपुरासुराच्या अंत झाल्याच्या आनंदात देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकलं, ज्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुर पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं। कार्तिक पौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6:29 पौर्णिमा तिथीची प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 16 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 2:28 पर्यंत चालणार आहे। कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजे शुक्रवारी केले जाईल। कार्तिक स्नानाची जी वेळ आहे तर ती पहाटे 4:55 पासून ते 5:55 पर्यंत असणार आहे। या दिवशी सत्यनारायण पूजेचा शुभ मुहूर्त हा 6:44 पासून ते 10:45 पर्यंत असेल। चंद्रोदयाची वेळ ही दुपारी 4:51 पासून असणार आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त हा रात्री 11:41 पासून ते 12:33 पर्यंत असणार आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्र आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यांसाठी चांगले मानले जात नाही, त्यामुळे भद्र आणि राहू काळात शुभ कार्यांना बंदी असते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ हा सकाळी 10:44 पासून ते दुपारी 12:05 पर्यंत असणार आहे। अनेक भाविक कार्तिक स्नान करतात, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात दररोज सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत स्नान करतात। जर नदीत अंघोळ करणं शक्य नसेल तर तुम्ही घरीही करू शकतात। कार्तिक स्नान शरद पौर्णिमेपासून सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेला संपते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होते। या दिवशी तुळशीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते असेही मानले जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावे। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी मुख्य दरवाजावरती दिवा लावावा। या दिवशी पवित्र नदी स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण कार्तिक पौर्णिमेची जी माहिती आहे तर ती बघितलेली आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात ना तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात, तर त्याच दैवी शक्तींचा आपल्यालाही फायदा व्हावा। आपल्या जीवनातील सुद्धा सर्व जे काही शत्रुपीडा, शत्रुबाधा किंवा दारिद्र्य आहे, म्हणजेच घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही किंवा मनामध्ये ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा पूर्ण होत नाहीये, ज्या ह्या समस्या आपल्या समोर उभ्या राहत आहेत तर त्या समस्या दूर व्हाव्या यासाठी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या झाडाला सकाळी स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला तिथे व्यक्त करायची आहे, जेणेकरून जीवनामध्ये असणारा शत्रुपीडेचा त्रास सुद्धा दूर होईल, त्याचबरोबर पितृदोष, वास्तुदोष आणि ग्रहदोष सुद्धा संपेल। तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण ही आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जो मी तुम्हाला स्नान करण्याचा मुहूर्त सांगितलेला आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला सकाळी स्नान करायचं आहे। आपल्या घरातील जी रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तुम्ही सकाळी तुम्हाला ज्या वेळी टाइम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता, दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालेल। तर आता काय करायचं आहे, हा उपाय करत असताना फक्त सुतक पिरियड्स घरामध्ये नसावं। काय करायचं आहे, एक
एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे, थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडंसं दूध तुम्हाला टाकायचं आहे। आता हे जे तांब्यावर पाणी आपण घेतलेलं आहे तर ते आणि थोडेसे फुलं, धूप आणि त्याचबरोबर एक तुपाचा दिवा तुम्हाला घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वात प्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा। दिव्याच्या खाली तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा। दिवा डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचा नाही, नाहीतर आपली सेवा ही धरणी मातेला समर्पित होत असते। त्यानंतर तुम्हाला जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते तिथे अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आणि फुलं, अक्षदा, गंध, धूप, दीप, अगरबत्ती, हळदी कुंकू पूर्णपणे तुम्हाला अर्पण करायचं आहे। आता अशा पद्धतीने आपण पिंपळाच्या झाडाची पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण पूजा करून घेणार आहोत। पूजा झाली की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्या झाडाखाली बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं एकदा पठण करायचं आहे, एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एकदा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप करायची आहे। तर ह्या 3 सेवा करायच्या आहेत, अगदी साध्या आणि सोप्या, अगदी 5 मिनिटात होणाऱ्या ह्या सेवा आहेत। या 3 सेवा आपल्याला तिथे करायच्या आहे। जीवनामध्ये जे काही तुम्हाला संकट येत आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे। सेवा झाली की तुम्हाला त्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे। तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे की माझ्या घरामध्ये जो काही शत्रुपीडा, शत्रुबाधा, पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष जे हे दोष आहेत तर ते दूर करा। तुमची कृपा अखंड माझ्यावरती राहू द्या। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्ही सदैव माझ्या घरामध्ये निवास करा, अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्या झाडाचा तुम्हाला नमस्कार करायचा आहे। आणि तुमच्या मनामध्ये कोणती इच्छा असेल ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे देव दिवाळीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तुम्ही करून बघा, खूप छान उपाय आहे आणि साधा सोपा आहे। पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची सेवा केली तर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होत असतात। त्याचबरोबर देव दीपावली, कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा खूप मोठा संयोग आहे। या संयोगामध्ये तुम्ही जितके उपाय कराल ना तर त्याचे तितके अगणित फायदे हे आपल्याला होत असतात। तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा आणि ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा करायच्या आहेत। सेवा करायला चुकवू नका। तर घरामध्ये जे काही पैशांच्या अडचणी असतात बघा, आपण खूप पैसे कमवतो पण ते महिना संपेपर्यंत आपल्याकडे टिकत नाही। अनेक कोणत्या ना कोणत्या मार्गाने ते खर्च होत असतात। अनेक कोणत्या ना कोणत्या अडचणी आपल्या समोर येत असतात, ज्या ह्या गरिबीला आपण कंटाळून गेलेलो आहोत। तर त्यावेळेस तुम्ही जर हे उपाय केले, श्रद्धेने केले, विश्वासाने केले तर नक्कीच त्याचे फायदे होत असतात। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे, करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती जी आहे तर ती मिळेल आणि त्यांच्या जीवनातील सुद्धा अडचणी दूर होतील। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।